नमस्कार, मी अजित चौहान. पीक पाणीमध्ये आपलं स्वागत. शेतकरी बंधूंनो, सुरुवात हेडलाईन्स. मराठवाड्यात पावसानं दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. खरीपाचा हंगाम वाया जाण्याची भीती. शेतकऱ्याला पावसाची आस. शेतकरी कर्जमाफीचा सरसकट घोळ सुरूच. शेतकरी कर्जमाफीबाबत आतापर्यंत 4 जी.आर. 2009 नंतरच्या थकबाकीदारांनाही कर्जमाफी. भोरमध्ये अत्याधुनिक पद्धतीनं भात लावणी. कृषी विभागाच्या पुढाकारातून उपक्रम. शेतकऱ्यांकडून भात लावणी यंत्राला मागणी. रत्नागिरीमधल्या 2 तरुणांनी केला कोळंबी शेतीचा यशस्वी प्रयोग. कोळंबी उत्पादनातून लाखोंचं उत्पन्न. मुंबईसह परराज्यातून कोळंबीची मोठी मागणी. पावसाळ्यामध्ये भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं भाज्यांचे दर वाढले. महिनाभर स्थिती कायम राहण्याची शक्यता. जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. खरीपाचा हंगाम आता वाया जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकलंय. पैठण तालुक्यातील डाकेफळ गावचे हे उत्तम भागवत. उत्तम यांची 5 एकर जमीन आहे. त्यावर त्यांनी तुरी आणि कापूस लावला होता. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस आला, त्यामुळे त्यांनी उत्साहात पेरणी सुद्धा केली. मात्र पुन्हा एकदा निसर्गानं धोका दिला आणि जून महिन्यानंतर पावसानं दडी मारली. ती आस्थागायत कायम आहे. जे पीक जुलै महिन्यात 3 फूट वाढायला हवं होतं, त्या पिकांनी अजूनही जमीन सोडली नाही. पेरणीसाठी कसाबसा पैसा जमवला होता. आता दुबार पेरणी करावी लागेल या कल्पनेनं उत्तमराव हादरलेत. काहीच उगवलेलं नाही. कशामुळे? पाऊस नाही ना. आमचं मालाची नुकसान भरपूर फुल झालेली आहे. आता उजूक बियाला याला त्याला पैसे लागणारच आम्हाला. दुबार पेरणीचं आहे का? दुबार पेरणी, हा दुबार पेरणी करावंच लागेल ना. आता उजूक नंतर पाऊस जरा आला तर लावाच लागेल ना आम्हाला. सारखी हे तर बी वायाला गेलंच. याच गावच्या शेख जमादार यांची तर भागवत यांच्यापेक्षा बिकट अवस्था आहे. कसे तरी व्याजाने पैसे आणले आणि पेरणी केली, मात्र जमिनीतून काही बाहेरच आलं नाही. जमादार कधी जमिनीकडे तर कधी आकाशाकडे डोळे लावून बसतात. खरीप वाया गेला, आता पाऊस आला तरी फायदा नाही असं हताशपणे सांगतात. पेरणी 8 जूनला केली, तर आता अवस्था अशी का ते सगळे 50% तर व्हायला गेलं. आता ते पाऊस जर आला 2 दिवसात तर 50% येऊ शकतं, नाही तर पूर्ण सगळं जळून जाणार. दुबार पेरणीची सुद्धा पोझिशन राहिलेली नाही. हे कायमच आता जागेवरच जळून जाणार. हे मोठं नुकसान शेतकऱ्यावर सगळं संकट आहे. तुमचा खरीपाचा हंगामच वाया जाईल का? व्हायला जाईल. खरीप हंगाम आता घेऊ शकत नाही. आता परत हा शेवटचं एवढंच. आता पुढं पेरल्यावरती येणार नाही. ही परिस्थिती फक्त औरंगाबाद पुरती नाही, तर संपूर्ण मराठवाड्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद विभागात 78% पेरणी झाली आहे, तर लातूर विभागात फक्त 45% पेरणी झाली आहे. जुलै महिन्यातील ही परिस्थिती वाईट आणि दुर्दैवी आहे. ही पुन्हा दुष्काळाची चाहूल तर नाही ना, हीच भीती आता शेतकऱ्यांना वाटते. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. आधी दुष्काळानं जीव घेतला, त्यात मागचं वर्ष तेवढं बरं गेलं. मात्र यंदा पुन्हा पावसानं दडी मारली, त्यामुळे दुष्काळाची चाहूल दिसते. ते संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला माझे सहकारी विशाल करोळे यांनी. मराठवाड्यावर पुन्हा एकदा आसमानी संकट घोंगावतंय. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. आपण यावेळेस एका शेतामध्ये उभं आणि मग तुम्हाला अवस्था दाखवतोय. बघू शकताय आपण, संपूर्ण शेतात कुठलंही पीक आलेलं दिसत नाहीये. छोटी छोटी झाडं उगवलेली आहे, मात्र ही झाडंही आता तग धरू शकणार नाही. याचं कारण पावसानं मोठी दडी मारली आहे. खरं तर जुलै महिन्यात या तारखेपर्यंत या झाडांची उंची किमान 3 फूट असायला हवी होती. या शेतामध्ये कापूस आणि तुरीची पेरणी झाली आहे. किमान 3 ते 3.5 फूट ही झाडं असायला हवी होती, मात्र पावसाअभावी या झाडांची वाढ खुंटली आहे. आता या झाडांचा काहीही फायदा होणार नाही आहे. त्यामुळं हे संपूर्ण पीक वाया जाणार आहे. ऐन पावसाळ्यात तुम्हाला जमिनीची ही अवस्था दाखवतोय. जमिनीला अजूनही भेगा पडलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी पुरेसा पाऊसच आला नाही. जूनमध्ये सुरुवातीला जो पाऊस आला, त्या पावसात शेतकऱ्यानं पेरणी आटपून घेतली, मात्र त्यानंतर पावसानं जी दडी मारली ती आजपर्यंत कायम आहे. आणि यामुळं शेतकऱ्यांच्या हातून आता खरीप हंगाम वाया जातो की काय
असं चित्र निर्माण झालेलं आहे. या झाडांची आपण वाढ बघतोय, पूर्णतः ही वाढ खुंटलेली आहे. आता ही पिकं बिलकुल वाढणार नाही आहे आणि त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आपल्यासोबत आहे ज्यांचं हे शेत आहे, शेख जमादार. मला सांगा, कधी ही पेरणी झाली होती आणि आता काय अवस्था झाली आहे झाडांची? पेरणी 8 जूनला केली. बरं तर आता अवस्था अशी आहे का ते सगळे 50% तर व्हायला गेलं. बरं. आता ते पाऊस जर आला 2 दिवसात तर 50% येऊ शकतं, नाही तर पूर्ण सगळं जळून जाणार. दुबार पेरणीची सुद्धा पोझिशन राहिलेली नाही. खरं तर यावर्षी पाऊस चांगला येणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यानं जय्यत तयारीही सुरू केली होती. मात्र अशात आता निसर्गाने पुन्हा एक वेळा धोका दिल्यानं शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय. किमान येत्या 2 ते 3 दिवसात पाऊस आला तर 50% नुकसान का होईना शेतकऱ्यांचं कमी होईल, म्हणून आता सर्वांच्या नजरा या आकाशाकडे लागल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, पैठण, औरंगाबाद. पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे तर दुबार पेरणीच्या भीतीनं शेतकरी धास्तावलाय. काय आहे शेतात पिकांची अवस्था, काय नेमकं चालू आहे शेतकऱ्यांच्या मनात, आढावा घेतला माझे सहकारी विशाल करोळे यांनी. पावसानं दडी मारल्यामुळं शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला आणि त्यानंतर पावसानं जी दांडी मारली ती आज तागायत कायम आहे. त्यामुळं शेतं अशी बोडकी झालेली आहे. सुरुवातीला जी पेरणी केलेली होती ती रोपंसुद्धा आता फक्त 2 ते 3 बोटाने एवढी वाढलेली आहे. खरं तर या महिन्यात, जुलै महिन्यात हे पीक 3 ते 4 फूट उंच एवढं असायला हवं होतं. मात्र निसर्गानं घात केला आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. जाणून घेऊया काय या शेतकऱ्यांच्या भावना आहे, काय त्यांच्या शेतात सध्या पिकतंय, काय अवस्था आहे शेताची, सांगा मला. सध्या पाऊस नसल्यामुळे 1 महिना झाला पावसानं दडी मारली. 1 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळं कमीत कमी शेतकऱ्याची एकरी 20 ते 18 ते 20 हजार रुपये खर्च झालेला आहे. तर शासनानं हा सगळा खर्च भरून द्यावा. तिची अवस्था मला सध्या सांगा की किती नुकसान होत आहे, म्हणजे काय अवस्था शेतात, किती पीक वाढलंय? पीक एक बोट, एक म्हणजे इंच भरतं जास्त. हा, एक इंच पीक वाढलेलं आहे. त्या पिकाला काय खालून त्याला ताकदच नाही राहिली पावसात. तुमच्या शेतात काय अवस्था आहे सांगा. आमच्या शेतात हीच परिस्थिती साहेब, पूर्ण भेगळे पडल्यात खाली, तग धरायला जागाच नाही, मुळ्यात नुसते हालू राहिलेले आहेत. पाणीच नाही जमिनीमध्ये, तर करणार काय, सारं बाळसं खुडलेलं आहे पिकाचं. नाही तर आतापर्यंत गुड गेल्याच्या पीक लागलं असतं. सारे भेगा पाड्या ते पाड्या माळ वळून चालली, थोडीशी 1 इंच बी नाही माल, अर्धा इंचाचे. आता दुबारा पेरणी करायला पैसे नाही, काय नाही, कसं करावं आता. गेली कित्येक वर्ष तुम्ही शेती करताय, आज तुमचं 72-75 वय झालंय. काय सांगाल या पिकांची ही जी वाढ आहे ही पाहून खरंच आता हे जगू शकतील? नाही, अजिबात जाऊ शकणार नाही. आज 1-2-3 दिवसात पाऊस आला तरी जाऊ शकते, नाही तर जाऊ शकणार नाही. म्हणजे 2-3 दिवसात पाऊस आला तर किती टक्के जगतील हे असं वाटतं तुम्हाला? 30-35-40% आज जगतील, 40% पर्यंत. दुबार पेरणी अटळ? दुबार पेरणी करावं लागणार आहे, पाऊस पडला तर. अच्छा, हा, म्हणजे अजूनही पावसाची वाट आहे. अजून पाहतोय आकाशात ढग येते, ऊन पडलेलं आहे, वारं सारखं चालू आहे, पावसाचा पत्ता नाही, काय नाही. पंढरपूरची यात्रा झाली, पावसाचा एक शेतकऱ्याची आमची अशी कल्पना आहे की बाबा पंढरपूरची यात्रा झाली तर पाऊस पडेल बाबा, पण पावसाचा काही पत्ता नाही. खरं तर शेतकऱ्यांची एक भावना आहे की आषाढी एकादशी झाल्यानंतर पांडुरंगाच्या आशीर्वादानं चांगला पाऊस पडतो. मात्र यावर्षी मराठवाड्यात पावसानं दडी मारली आहे. संपूर्ण मराठवाड्यात 78% पेरणी झाली आहे, मात्र त्यातले 40 ते 50% पेरणी पावसाअभावी वाया जाण्याची भीती आहे. अशात आता या अस्मानी संकटावर ना सरकारकडे उत्तर आहे ना शेतकऱ्याकडे. सगळ्यांची डोळे आभाळाकडे लागले. पाऊस आला तरच हे संकट काही अंशी दूर होऊ शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, पैठण, औरंगाबाद. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आकडेवारीच्या घोळात घोळ अजूनही देखील सुरू आहे. कर्जमाफीचा फायदा नेमका किती शेतकऱ्यांना मिळणार आहे या बाबतीत संभ्रम आहे. हा सरसकट घोळ संपणार तरी कधी, पाहूयात हा खास रिपोर्ट. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारनं घेतला खरा, परंतु या कर्जमाफीच्या आकडेवारीचा सरसकट घोळ अजूनही कायम आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. त्याचा फायदा 89 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तब्बल 36 लाख शेतकऱ्यांचा 7/12 त्यामुळे कोरा होणार आहे असा दावा सरकारनं केलाय. एवढंच नव्हे तर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7/12 कोरा झालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध केली. या यादीनुसार 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी झालेले सर्वाधिक लाभार्थी बुलढाणा जिल्ह्यातील असून
त्या खालोखाल यवतमाळ, अहमदनगर, जालना आणि जळगावमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई शहरातल्या 694 आणि उपनगरातल्या 119 शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. गावाकडे शेती असलेल्या पण मुंबईत वास्तव्याला असलेल्या खातेदारांचा त्यात समावेश आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारीवर काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतलेत. त्यासाठी 9 मार्च 2017 रोजी राज्यस्तरीय बँकिंग समितीनं सादर केलेल्या अहवालाचा आधार घेण्यात आलाय. सरकारी निकष पाहता केवळ 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. ही संख्या जेमतेम 4,42,902 एवढी आहे. तेवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी केवळ 5,000 कोटी रुपये खर्च होतील असा दावा काँग्रेसनं केलाय. बँकिंग समितीच्या आकडेवारीत मुंबई शहर आणि उपनगरातील थकीत शेतकऱ्यांची आकडेवारी नाही. मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत मुंबईतील शेतकरी आले कसे, असा सवालही काँग्रेसनं उपस्थित केला. या आक्षेपानंतर सरकारनं कर्जमाफीच्या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी पुन्हा नवा GR काढला. त्यानुसार 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करण्याची नवी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत सरकारनं 4 वेळा GR काढले. निदान आता तरी हा आकड्यांचा सरसकट घोळ संपेल का, याबाबत शंकाच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. भातशेतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यात भात लावणीला सुरुवात झाली. यंदा भात लावणी करता अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात येतोय. कृषी विभागाच्या आत्मा योजनेमार्फत यांत्रिक पद्धतीनं भात लावणी करण्यात येते. भात शेतीचा आगार अशी ओळख असलेला भोर वेल्हा परिसर ह्या तालुक्यात पाऊस जास्त असल्यानं पारंपरिक पद्धतीनं भात शेती केली जाते. यंदा काही शेतकऱ्यांनी अत्याधुनिक यंत्राचा वापर करून भात लावणी केली आहे. पिढीजात पारंपरिक भात लावणी पद्धतीमुळे वेळ आणि मजुरावर जास्त खर्च होत असे. यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या आत्मा योजनेमार्फत शेतकऱ्यांना भात लावणीविषयी माहिती देण्यात आली. वेळ आणि मजूर खर्चात बचत होत असल्यानं भोरमध्ये पहिल्यांदाच यांत्रिक भात लागवड होतीये. यामुळे ह्या योजनेचा चांगला फायदा होत असल्याचं शेतकरी सांगतायत. जर आपण मनुष्यांकडून जर भात लागवड केली तर साधारणपणे 25 ते 30 किलो बियाणं वापरलं जातं आणि यांत्रिकी पद्धतीने जर भात लागवड केली तर साधारण 18 ते 19 किलो बियाणामध्ये म्हणजे साधारण 12 किलो बियाणाचा खर्च शेतकऱ्याचा. उत्पादन खर्चामध्ये खूप मोठी बचत झाल्यामुळं शेतकऱ्याचा आर्थिक स्रोत उंचावला जातो आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते. एकाच वेळी भात लावणीमुळे मजूर मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे भात लावणी लांबते, त्याचा पिकावरही परिणाम होतो. यावर तांत्रिक लागवड हा चांगला उपाय ठरतोय. कृषी विभागानं याआधी हा उपक्रम हाती घेतला होता, मात्र आता त्याला फारसं यश मिळालं नाही. आता यंत्रांची मागणीही वाढली आहे. 1 ते 2 व्यक्तीच 3 तासामध्ये 1 एकर भात लागवड ह्या यंत्राद्वारे करू शकतात. त्यासाठी वाफे वेगळ्या पद्धतीने रोपं तयार करावं लागतात आणि ती रोपं तयार केली ती रोपं सुद्धा कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे तयार होतात आणि चांगल्या प्रकारे भात लागवड होते. माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, मी सुद्धा ह्याच्या प्रकारे वापर केलेला आहे आणि आपण सुद्धा ह्याचा चांगल्या प्रकारे वापर करून घेऊन कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे किफायतशीर शेती करावी असं माझं शेतकऱ्यांना हे आव्हान राहील. कृषी विभाग आणि भोर पंचायत समितीमार्फत गावागावात आत्मा उपक्रम राबवण्यात येतोय. या लागवडीत लावण्यात येणारे भाताचे रोप हे कृषी विभाग देतं. जे कृषी यांत्रिकीकरण आहे त्यामध्ये आपण या भात लागवडीचं यंत्र अनुदानावर उपलब्ध करून दिलं आहे. साधारण 1,90,000 या यंत्राची किंमत आहे, तर साधारण 90-92,000 आपण त्यांना अनुदान देत आहे. अशा प्रकारे यावर्षी 5 ते 6 शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्ज मागणी केलेली आणि त्यांना आपण अनुदान देत आहे. वेळ आणि कमी खर्चात शेतकऱ्यांना भात पीक घ्यावं याकरता हा उपक्रम राबवण्यात येतोय. या यंत्रामुळे फायदा होत असल्यानं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात लावणी करावी असं आवाहन करण्यात आलंय. निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भोर. रत्नागिरीमधल्या 2 तरुणांनी एकत्र येत कोळंबी शेतीचा प्रयोग यशस्वी केला. रत्नागिरीतल्या रणपार गावातल्या पडीक जमिनीत त्यांनी 2 तळी तयार केली, त्यात कोळंबीची शेती सुरू केली आणि यातून आता त्यांना लाखो रुपयांची कमाई सुरू झाली आहे. पाहुयात कोळंबी शेतीवरचा एक विशेष रिपोर्ट. तरुणांनी मनात आणलं तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण पाहायचं असेल तर केळबाई ॲक्वा फार्मला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरीतल्या रणपार गावात हा केळबाई ॲक्वा फार्म 2 तरुणांनी सुरू केलाय. इथे अस्सल खवयांसाठी आवडणारी कोळंबी प्रकल्प राबवण्यात आलाय. जी जागा गेली अनेक वर्ष नुसती पडून होती ती जागा भूपेंद्र परब आणि सुदेश मयेकर यांनी भाडे तत्वावर घेतली आणि इथं मत्स्यशेतीच्या माध्यमातून नंदनवन बनवून टाकलं. भूपेंद्र परब हा फिशरीज कॉलेजचा विद्यार्थी.
डिग्री मिळवल्यानंतर काही काळ सुरत येथे नोकरी केली, मात्र तिकडं काही त्याचं मन रमेना. मग नोकरी सोडून आपल्या गावात काहीतरी करण्याच्या उद्देशानं आला आणि त्याला साथ मिळाली ती सुदेश मयेकर या मित्राची आणि सुरू झाला केळजाई प्रकल्प. 3-3 लाख सीड असं ह्या डेन्सिटी प्रमाणे आम्ही कल्चर करतोय आणि इथून एक ऑन एन ॲव्हरेज एक 14 ते 15 टन मटेरियल हार्वेस्ट करतो आम्ही. त्याचा खर्च एकंदरीत खर्च ऑपरेशनल कॉस्ट साधारण एक 30 ते 35 लाख रुपये अंदाजे खर्च येतो आम्हाला आणि मिळणारं उत्पन्न हे 60 ते 65 लाख रुपये, म्हणजे साधारण एक 6 महिन्याने एक 5 एकर क्षेत्रामध्ये 25 लाख रुपये नेट प्रॉफिट आम्ही इथून घेतो. भूपेंद्रनं एकूण 5 एकरचा हा प्लॉट बघितला. त्या प्लॉटचे 2 भाग करून त्यामध्ये कोळंबी संवर्धनाचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला खाजण भाग असल्यामुळे खेकडे आणि पाण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होता, मात्र स्वतःकडे असलेल्या अनुभवातून त्यानं त्यावर मात केली आणि तयार केलेल्या तलावात निमखारं पाणी साठवण्याचं काम सुरू झालं. त्यासाठी लागणारं बीज हे चेन्नईतून मागवण्यात आलं. एका प्लॉटमध्ये 3 लाख तर दुसऱ्या प्लॉटमध्ये 3 लाख कोळंबी बीज सोडण्यात आली. 5 एकर क्षेत्र असलेला कोळंबी प्रकल्प आहे. इथे 2 तलाव आहेत. 2.5 एकरचं एक तलाव, असे 2 तलाव आहेत. साधारण एक 3 लाख कोळंबीचं बीज साईज होते. साधारण एक 30 ग्रामची साईज आम्हाला अपेक्षित असते. सर्वसाधारण एका हेक्टरमध्ये म्हणजे 2.5 एकरमध्ये साधारणपणे एक 8 ते 9 टन मटेरियल आम्ही हार्वेस्टिंग करतो. 5 महिन्यात आता भूपेंद्रला उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या प्रक्रियेला तब्बल 30 लाखांचा खर्च आला. या मत्स्य शेतीतून त्याला 60 लाखांचं उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे. विशेष म्हणजे वर्षाला 2 वेळा उत्पादन यातून घेता येईल. त्याचा या प्रकल्पावर 6 जण काम करतात. दिवसातून 4 वेळा कोळंबीला खाणं घातलं जातं आणि काही रोग वगैरे होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. दिवसातून 4 टाइम फिडिंग केलं जातं. त्यांना फिडिंग 4 टाइम फिडिंग केल्यानंतर इतरही त्यांना मेडिसिन वगैरे द्यावं लागतं. असं जे पूर्ण म्हणजे दिवसातून 24 तास अलर्ट राहून याचं नियोजन करावं लागतं. तयार झालेली कोळंबी घेण्यासाठी मुंबईसह राज्याच्या बाहेरून देखील व्यापारी आता रणपार गावात येत आहेत. 400 ते 500 रुपये किलो दराने ही कोळंबी सध्या विकली जाते. आता केळजाई ॲक्वा फार्मला भेट देण्यासाठी आणि या ठिकाणी अनुभव घेण्यासाठी फिशरीज कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी देखील केळजाईला भेट देत आहेत. विद्यार्थी आम्ही आज इथे घेऊन आलेलो आहोत. तर या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभव या कोळंबी प्रकल्पावर मिळावा या उद्देशाने आज ही सगळी मुलं इथे आलेली आहेत. पार्शल हार्वेस्टिंग करण्याचा एक्सपिरियन्स आम्हाला दिला गेला आणि आम्ही इथे त्यांच्या म्हणजे वर्कर्स सोबत मिळून आमच्या म्हणजे बराच काही शिकलो. यातनं मार्केटिंग पर्यंत कसं ते सीड जातंय. विशेष म्हणजे भूपेंद्र यानं हा प्रकल्प कोणत्याही सरकारच्या अनुदानाशिवाय सुरू केलाय. कोकणातील अशा खाड्यांच्या किनारी निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती योग्य नियोजन आणि मार्गदर्शनातून यशस्वी होऊ शकते. भूपेंद्र परब आणि सुदेश मयेकर यांनी हे दाखवून दिलंय. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाकडे वळतात. सातारा जिल्ह्यातील गोवारे इथल्या प्रांजल महाडिक या शेतकऱ्यानं नवीन जातीच्या गायीचं संगोपन करून गोपालनातून मोठा नफा मिळवला. मुंबई पुणे शहरासह कोकणात दररोज सातारा जिल्ह्यातून 32 लाख लिटर दूध निर्यात होतं. सातारा जिल्ह्यातील 70% शेतकरी आता शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन व्यवसाय करतो. चाराची उपलब्धता आणि दुधाला हमीभाव असल्यानं शेतकरी हा व्यवसायाकडे वळालाय. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोवारे येथील प्रांजळ महाडिक या उच्च शिक्षित तरुणानं गेल्या 5 वर्षांपासून गोपालन आणि गायीची पैदास ही अनोखी संकल्पना राबवली आहे. प्रांजळ महाडिक यांच्याकडे सध्या 17 गायी आहेत. मात्र यातील एकही गाय विकत आणली नाही. या सर्व गायी दूध उत्पादनास योग्य आहेत. सध्या बाजारपेठेत 20,000 पासून 1.5 लाख रुपये किमतीच्या गायी आहेत. त्यामुळे गायी खरेदी करून व्यवसाय करण्यापेक्षा प्रांजळ महाडिक यांनी गो पैदास ही संकल्पना राबवली. आपल्या 10 गाय आहेत आणि त्या आपण पैदास तयार केलेले, अशा आपण हे केलेलं नाही, आपण विकत आणलेलं नाही, काय नाही. आपण सगळं पूर्ण जे पैदास आहे हे आपल्या गोठ्यावरती तयार झालेले आहे आणि ह्याच्यासाठी आमच्या लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत कष्ट घेतलेलं आहे. महाडिक कुटुंबातील सर्वजण एकत्र मिळून हा व्यवसाय करतात. 17 गायींचं संगोपन अत्यंत नियोजनबद्ध करून स्वच्छ गोठा ही संकल्पना राबवली आहे. महाडिक यांच्या गोठ्यात गायींना बसण्यासाठी चटईचा वापर केलाय. ओला आणि सुका खाद्याचं नियोजन केल्यानं गायींच्या दूध वाढीसाठी मदत होते. सध्या प्रांजळ महाडिक हे गोपालन करून दूध उत्पादनातून खर्च वजा जाता दरमहा 70 ते 80 हजारांचं उत्पन्न घेतात. मॅट हे गायींना घसरू नये म्हणून चांगलं आहे. कोब्यात गाय काय घसरते त्या व्यायच्या वेळेला
त्यांच्या जी घाण असते त्या घाणीमुळे त्या घसरतात, पाय बी मोडायची शंका असते. त्यामुळे ते मॅट हे चांगलं असते गायांना. दूध वाढीसाठी सुका चारा, खाद्य नेहमी टाकले जाते. मक्याची वैरण टाकली जाते. मॅट टाकल्याचा फायदा आहे की जनावरं घसरत नाही आणि मेन म्हणजे गाय वेळेला झाली की ती तिचा पाय सटकणे असला काही प्रॉब्लेम होत नाही. शेतीमालाच्या किमती कमी जास्त होतात, मात्र दुधाचे दर मात्र स्थिर राहतात. त्यामुळे शाश्वत जोडधंदा म्हणून दूध उत्पादन व्यवसायाकडे पाहिलं जातं. मात्र योग्य नियोजन केल्यास त्यातून देखील शेतकरी मोठा नफा मिळू शकतो. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. पीक पाणीमध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.